नागपुर में पुलिस ने एक बड़ी डकैती की वारदात को होने से पहले ही नाकाम कर दिया। कलमना थाना क्षेत्र में डकैती की साजिश रच रहे 5 आरोपियों को पुलिस ने हथियारों के साथ गिरफ्तार किया, जबकि एक आरोपी मौके से फरार हो गया। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि भरतवाड़ा रोड के भरतनगर इलाके में कुछ लोग डकैती की योजना बना रहे। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और 5 आरोपियों को पकड़ लिया। आरोपियों के पास से चाकू, लोहे की चेन और हथौड़ा जैसे हथियार बरामद किए गए। फिलहाल पुलिस ने मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी और फरार आरोपी की तलाश जारी है। 10 मार्चला रात्री 10:30 वाजता दरम्यान एक माहिती मिळाली की भगतनगर येथे काही मुले एका छतावर जमून एखादा गुन्हा करण्याच्या उद्देशाने ते जमलेले आहे। या माहितीवरून API मुसळे साहेब आणि त्यांची पार्टी असे रवाना झाले होते। त्या ठिकाणी त्यांनी छापा घातला असता एकूण 6 आरोपी मिळून आले, त्यापैकी एक पळून गेला आणि 5 आरोपी ज्यात हेमंत कुमार हिरवानी, लोकेश साहू, अंकित रोकडे, राजा खुमन साहू, लखन साहू असे 5 आरोपी त्यांना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्याजवळ चाकू, कुकरी, चेन, कटवणी अशा प्रकारचे हत्यार मिळून आले आणि एका छतावर हे लोक जमलेले होते आरोपी। हे सर्व आरोपी रेकॉर्डवरचे आहे। यातील लोकेश साहू, हिरवानी हे आरोपी आताच मर्डरच्या गुन्ह्यातून 1 महिन्यापूर्वीच हे सुटून आलेले होते आणि सुटून आल्यानंतर त्यांनी गँग तयार करायचा त्यांचा प्रयत्न सुरू होता आणि त्यांनी काही नाल्याच्या किनारी वगैरे काही पत्ते वगैरे खेळायचं पण त्यांचं चालू होतं। त्याची माहिती आम्हाला मिळत होती आणि वेळोवेळी आम्ही तो छापा टाकत होतो। 10 तारखेला आम्हाला खात्रीशीर माहिती मिळाली की हे कोणत्यातरी मोठा गुन्ह्याच्या करण्याच्या तयारीत आहे। त्यावरून यांना छापा टाकून त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध दरोड्याचा प्रयत्नाचा गुन्हा पोलीस स्टेशनला नोंद करून 5ही आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे। माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर, माननीय जॉइंट सीपी सर, माननीय साऊथ रिजन सर, तसेच माननीय DCP झोन 5 श्री निकेतन कदम सर, आमचे ACP कळमना श्री ओहाड सर यांचे मार्गदर्शनात आमची DB टीम API मुसळे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केलेली आहे।